स्वागत आहे. नमस्कार. आपला मुख्य उद्देश नेहमीच हा राहिला आहे की हं. माहितीच्या या अथांग समुद्रातून म्हणजे विविध लेखांमधून आणि संशोधनातून सर्वात महत्वाचे आणि ज्ञानवर्धक मुद्दे बाजूला काढणे. अगदी बरोबर. कारण आजच्या जगात माहितीचा अक्षरशः महापूर आलेला आहे, पण ती माहिती पचवून तिचं ज्ञानात रूपांतर करण्यासाठी वेळ मात्र खूप कमी आहे. हो, नक्कीच. वेळ खूप कमी आहे. त्यामुळे वेळेची बचत करून अचूक आणि खऱ्या अर्थाने उपयुक्त माहिती मिळवणे ही काळाची गरज बनली आहे. हं. आणि म्हणूनच आज आपण एका अत्यंत रंजक विषयाच्या मुळाशी जाणार आहोत. आजचा आपल्या चर्चेचा विषय दासबोधातील वैयक्तिक परिवर्तनाची 7 गुपिते या विचारप्रवर्तक लेखावर आधारित आहे. खरंय. आणि हा विषय खूपच वेगळा आहे. हो ना? म्हणजे दासबोध हा शब्द ऐकल्यावर अनेकांच्या डोळ्यांसमोर फक्त एक पारंपरिक धार्मिक ग्रंथ उभा राहतो. पण आज आपण ज्या साहित्यावर चर्चा करणार आहोत ते वाचल्यावर एक वेगळाच उलगडा होतो. हा ग्रंथ केवळ धार्मिक चौकटीपुरता मर्यादित अजिबात नाहीये. अगदी तंतोतंत सांगायचं तर हा महाराष्ट्राच्या संत परंपरेतील एक अत्यंत महत्वाचा ग्रंथ असला तरी आज आपण त्याकडे एका पूर्णपणे वेगळ्या म्हणजे आधुनिक आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून पाहणार आहोत. या साहित्यात मानवी मन, जीवन, यश, आत्मविश्वास आणि नेतृत्व यावर इतकं सखोल ज्ञान दडलेले आहे की ते आजच्या 21व्या शतकातील प्रगत मानल्या जाणाऱ्या व्यवस्थापन शास्त्राला म्हणजे मॅनेजमेंट सायन्सलाही अचूक उत्तरे देऊ शकतं. हो. आणि अनेक लोक हा ग्रंथ केवळ श्रद्धेने वाचतात, पण त्यातील खऱ्या गुप्तांचा, त्यात लपलेल्या मानसशास्त्राच्या सूत्रांचा उलगडा फार कमी लोकांना होतो. आणि तोच मानसशास्त्रीय दृष्टिकोन आज आपण या चर्चेतून मांडणार आहोत. हेच तर मला सर्वात जास्त आश्चर्यकारक वाटतं. म्हणजे शेकडो वर्षापूर्वी लिहून ठेवलेल्या एका जुन्या साहित्यात आजच्या काळातील कॉर्पोरेट जगातील किंवा वैयक्तिक आयुष्यातील यशाची सूत्रे कशी दडलेली असू शकतात. तेच तर. आजकाल बाजारात यशाचे मार्ग सांगणारी शेकडो सेल्फ हेल्प पुस्तके पाहायला मिळतात. पण या एका ऐतिहासिक साहित्यात मानवी स्वभावाचे आणि यशाचे जे अचूक विश्लेषण केले आहे ते खरोखरच प्रचंड कुतूहल निर्माण करणारे आहे. नक्कीच. ठीक आहे, आपण हे थोडं सविस्तर समजून घेऊया. या साहित्यामध्ये वैयक्तिक परिवर्तनासाठी नेमके कोणते विचार मांडले आहेत आणि ते आजच्या आधुनिक आयुष्यात कसे लागू पडतात याचा वेध घेऊया. हो. आणि या सखोल चर्चेचा आपला मुख्य उद्देश केवळ ती तत्वे कोणती आहेत याची यादी वाचून दाखवणे हा नाहीये. बरोबर. तर ती तत्वे मानवी मेंदूच्या आणि वर्तनाच्या दृष्टीने का महत्वाची आहेत आणि ती प्रत्यक्ष दैनंदिन जीवनात कशी वापरता येतील याचं सखोल विश्लेषण करणे हा आहे. कारण कोणतीही माहिती जेव्हा केवळ वाचली जाते तेव्हा ती फक्त माहिती राहते. पण जेव्हा ती प्रत्यक्ष आचरणात आणली जाते तेव्हाच तिचे खऱ्या ज्ञानात रूपांतर होते. अगदी बरोबर. आणि या पूर्ण प्रक्रियेची सुरुवात मानवी मनापासूनच होते. या विश्लेषणातील पहिला आणि सर्वात मोठा विचार हा स्वतःवर विजय मिळवणे या संकल्पनेवर आधारित आहे. सर्वसामान्यपणे माणसाची अशी धारणा असते की जगात प्रचंड स्पर्धा आहे आणि बाहेरचे लोक किंवा परिस्थिती माणसाला मागे खेचत आहे. पण हे साहित्य एक अत्यंत कठोर सत्य समोर ठेवतं. जगातला सर्वात मोठा शत्रू बाहेर नसून तो आपल्याच मनात दडलेला असतो. भीती, आळस, संशय आणि नकारात्मक विचार हे घटक माणसाला कसे आतून पोखरतात हे यात खूप स्पष्टपणे मांडले आहे. इथे सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे मानवी मनाचा गुंता सोडवण्याची ही शेकडो वर्षांपूर्वीची पद्धत आजच्या कॉग्निटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी सारख्या म्हणजे सीबीटी. हो, सीबीटी सारख्या आधुनिक मानसशास्त्रीय उपचार पद्धतीशी किती मिळती जुळती आहे. बऱ्याचदा माणसाची खरी लढाई बाह्य जगाशी नसतेच, ती स्वतःच्याच विचारांशी सुरू असते. जेव्हा एखादी व्यक्ती सतत ओव्हर थिंकिंग करते म्हणजेच प्रमाणाबाहेर विचार करते तेव्हा ती प्रत्यक्षात कोणतंही संकट येण्यापूर्वीच मनातल्या मनात 1000 वेळा हरलेली असते. बापरे, हे तर खूपच खरं आहे. जो व्यक्ती स्वतःच्या मनावर, स्वतःच्या भावनांवर नियंत्रण मिळवतो तो जगातील कोणतीही परिस्थिती अत्यंत सहजपणे हाताळू शकतो. पण इथे मला थोडा वेगळ्या बाजूने विचार करायला आवडेल. बाह्य जगातली स्पर्धा तर खरी आहे ना? हो, नक्कीच. बाजारातली चुरस, आर्थिक मंदी किंवा इतर व्यावहारिक अडचणी खोट्या तर नाहीत. मग फक्त स्वतःच्या मनावर नियंत्रण मिळवून हे बाह्य अडथळे कसे पार करता येतील? हा अत्यंत रास्त प्रश्न आहे. बाह्य अडथळे नक्कीच खरे असतात, पण मुद्दा हा आहे की समुद्रात कितीही मोठे वादळ आले, जोपर्यंत ते पाणी जहाजाच्या आत शिरत नाही तोपर्यंत जहाज बुडत नाही.
बाह्य जगातील स्पर्धा हे ते वादळ आहे आणि मानवी मन हे ते जहाज आहे. वा, हे उदाहरण खूपच छान आहे. आणि भीती आणि संशय हे जहाजाला पडलेले भोक आहे. स्वतःवर विजय मिळवणे याचा अर्थ बाह्य जगातील संकटे नाकारण्याचा होत नाही, तर त्या संकटांना सामोरे जाताना स्वतःची मानसिक स्थिती स्थिर ठेवण्याचा होतो. बरोबर. मन शांत असेल तर कठीण परिस्थितीतही मार्ग शोधण्याची बुद्धी शाबूत राहते. स्वतःला जिंकणाराच खरा विजेता असतो. हा अत्यंत मोठा आणि मानसशास्त्रीयदृष्ट्या अचूक असा विचार या पहिल्या तत्वामध्ये दडलेला आहे. हे उदाहरण खूपच चपखल आहे. जहाजाला आतून मजबूत करणे आवश्यक आहे. पण नुसता मन शांत करून किंवा सकारात्मक विचार करून सर्व काही साध्य होत नाही ना. नक्कीच नाही. जेव्हा मन शांत होते तेव्हा पुढची अत्यंत महत्वाची पायरी येते आणि तिथेच अनेकांची गाडी अडकते. तो विचार आहे कृती. कृतीशिवाय काहीच मिळत नाही. हा मुद्दा आजच्या काळाला तर इतका तंतोतंत लागू पडतो की विचारूच नका. हो, आजकाल आपण पाहतो की लोक सतत माहिती गोळा करत असतात. तासनतास नियोजन चालतं, व्हिडिओ बघितले जातात. पण जेव्हा प्रत्यक्ष काम करण्याची वेळ येते तेव्हा कृती शून्य असते. अगदी तेच. आजच्या भाषेत याला ॲनालिसिस पॅरालिसिस किंवा ट्युटोरियल हेल असं म्हटलं जातं. माणसं सतत काहीतरी नवीन शिकत राहतात या भ्रमात की ते प्रगती करत आहेत. पण जोपर्यंत त्या माहितीचा वापर करून एखादी प्रत्यक्ष कृती केली जात नाही, तोपर्यंत ती प्रगती नसून केवळ वेळेची फसवणूक असते. खरंय. या साहित्यात अत्यंत स्पष्ट संदेश दिला आहे की भव्य विचार करणे आणि प्रत्यक्षात काहीच न करणे हे माणसाला निश्चित अपयशाकडे घेऊन जाते. विचारांना वास्तवात आणण्यासाठी ॲक्शन किंवा कृती हाच एकमेव पूल आहे. आणि माणसाचा मेंदू मुळातच असा बनलेला असतो की त्याला नियोजन करण्यातूनच एक प्रकारचा आनंद किंवा डोपामिन हिट मिळतो. बरोबर? हो, अगदी बरोबर. म्हणजे काम पूर्ण केल्यावर जो आनंद मिळायला हवा तो आनंद मेंदूला नुसतं प्लॅनिंग करण्यातून मिळतो आणि त्यामुळे प्रत्यक्ष कृती करण्याचा कंटाळा येतो. उद्या करू, वेळ मिळाला की करू अशी कारणं दिली जातात. होय, आणि तो उद्या आयुष्यात कधीच येत नाही. नियोजन करणे सोपे असते कारण त्यात कोणताही धोका नसतो, अपयशाची भीती नसते. पण प्रत्यक्ष कृती करताना अडथळे येतात, चुका होतात. बरोबर. त्यामुळे मेंदू नैसर्गिकरित्या कृती करण्यापासून पळ काढतो. याच कारणामुळे जो माणूस या नैसर्गिक आळसावर मात करून प्रत्यक्ष कृती करतो त्यालाच यश मिळते. हा एक अत्यंत स्पष्ट आणि कठोर असा व्यावहारिक नियम आहे. पण कृती करणे केवळ स्वतःच्या इच्छेवर अवलंबून असते का? समजा एखाद्याने ठरवलं की आजपासून मोठी कृती करायची, हां, पण त्याच्या आजूबाजूला अशी माणसं आहेत जी सतत त्याला खाली खेचत आहेत किंवा त्याच्या कल्पनांची खिल्ली उडवत आहेत. बरोबर. इथेच या साहित्यातला पुढचा एक अत्यंत महत्वाचा विचार समोर येतो, तो म्हणजे योग्य संगतीचा प्रभाव. हां, माणूस ज्या लोकांसोबत राहतो अगदी तसाच तो घडतो. पण आजच्या आधुनिक आणि स्वतंत्र विचारांच्या काळात इतरांचा आपल्यावर परिणाम होतो हे मान्य करणं लोकांना थोडं जड जाते. माणसाला वाटत असतं की तो पूर्णपणे स्वतंत्रपणे विचार करतो, पण मानसशास्त्र सांगतं की आपण आपल्या आजूबाजूच्या परिसराचे आणि लोकांचेच एक प्रोडक्ट असतो. अच्छा. मानवी मेंदूमध्ये मिरर न्यूरॉन्स नावाची एक प्रणाली असते, जिचं कामच आजूबाजूच्या लोकांचं वर्तन, त्यांच्या सवयी आणि त्यांचे विचार नकळतपणे आत्मसात करणे हे असते. म्हणजे आपण नकळतपणे त्यांना कॉपी करतो. अगदी तसंच. त्यामुळे जर एखादी व्यक्ती खूप उत्साही आणि महत्वाकांक्षी असेल, पण ती सतत आळशी, तक्रार करणाऱ्या आणि नकारात्मक लोकांच्या संगतीत राहिली, तर तिची ही प्रगती थांबेल. हो, हळूहळू पण निश्चितपणे थांबते. म्हणजे आजकालच्या इको चेंबरसारखंच झालं हे, जिथे सगळे एकाच प्रकारचे विचार करतात आणि एकमेकांच्या चुकांनाच बरोबर मानू लागतात. जर आपण चुकीच्या लोकांसोबत असलो तर आपल्याला आपली चूक कधीच समजत नाही. अगदी तसंच. आणि याच्या अगदी उलट, जर एखाद्याने प्रेरणादायी, सकारात्मक आणि स्वतःपेक्षा अधिक ज्ञानी लोकांची संगत धरली, तर त्याच्या आयुष्यात आमूलाग्र बदल होऊ शकतात. संगत बदलली की मेंदूला मिळणारे इनपुट्स बदलतात, विचार बदलतात आणि साहजिकच आयुष्याची दिशा बदलते. आपण कोणासोबत आपला वेळ घालवतो यावर आपली भविष्यातील वैचारिक आणि आर्थिक स्थिती अवलंबून असते. नकारात्मक लोकांसोबत राहून सकारात्मक आयुष्याची अपेक्षा करणे हीच मुळात एक मोठी चूक आहे. आपण आता वेळ घालवण्याबद्दल बोललोच आहोत, तर एक असा संसाधन किंवा रिसोर्स आहे जो एकदा खर्च झाला की संपतो. नक्कीच. आणि इथे आपण एका अत्यंत गंभीर मुद्द्यावर पोहोचतो, वेळेची किंमत. जर सर्वसामान्यपणे विचारले की जगात सर्वात मौल्यवान काय आहे, तर बहुतेकांचे उत्तर पैसा, सत्ता, सोने किंवा क्रिप्टो असा काहीतरी आधुनिक शब्द असेल.
हो ना. पण हा जुना ग्रंथ अत्यंत परखडपणे सांगतो की या जगात सर्वात मौल्यवान गोष्ट फक्त वेळ हीच आहे. यावरून एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो. आपण खरोखरच आपल्या वेळेचा योग्य वापर करत आहोत का? हम्म. पैसा गेला तर मेहनत करून तो परत कमावता येतो, सत्ता परत मिळवता येते, संपत्ती पुन्हा उभी करता येते. पण एकदा गेलेली वेळ मात्र जगातली कोणतीही संपत्ती खर्च करूनही परत मिळवता येत नाही. अगदी खरंय. आजच्या जगात जिथे स्मार्टफोन आणि सोशल मीडियामुळे एका सेकंदात माणसाचं लक्ष विचलित होतंय, तिथे वेळेचं महत्त्व आणखीनच वाढलंय. डूम स्क्रोलिंग करत तासनतास घालवणं हे स्वतःच्याच भविष्याला आग लावण्यासारखं आहे. हे खरंच विचार करायला लावणारे आहे. आजकाल लोक पैशाचा हिशोब अगदी रुपयाचा ठेवतात, बजेट बनवतात, पण वेळेचं बजेट कोणीच बनवत नाही. बरोबर. या विचारातून असा अर्थ निघतो का की प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या वेळेचं ऑडिट केले पाहिजे? नक्कीच. प्रत्येक व्यक्तीने रोज स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे की आजच्या वेळेचा उपयोग कोणत्या विधायक कामासाठी झाला. जो माणूस वेळेचा आदर करतो, काळाची पावले ओळखून चालतो, तो जीवनात टिकून राहतो. वेळेचा अपव्यय करणे म्हणजे निव्वळ करमणूक नव्हे, तर तो स्वतःच्या क्षमतेचा केलेला खून असतो. हा अत्यंत कठोर संदेश यातून मिळतो. आणि इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो. कारण समजा एखाद्याने या सर्व गोष्टींचे पालन केले, त्याने स्वतःवर विजय मिळवला, आळस झटकून कृती केली, चांगली संगत धरली आणि वेळेचा अगदी काटेकोर वापर करून खूप मोठं यश मिळवले. तो यशाच्या शिखरावर पोहोचला. हां. पण त्यानंतर एक नवीन आणि अत्यंत घातक आजार निर्माण होतो. तो आजार म्हणजे अहंकार. आणि हे या साहित्यातील पुढचे महत्वाचे सूत्र आहे, अहंकाराचा त्याग. बरोबर. पण इथे मला थोडा विरोध करायचा आहे. जर एखाद्याने स्वतःच्या जीवावर प्रचंड मेहनत करून यश मिळवले असेल, तर त्याला त्या गोष्टीचा अभिमान असायला नको का? थोडा अहंकार असणेही महत्वाकांक्षेची लक्षणे नाहीत का? हा एक अतिशय उत्कृष्ट मुद्दा आहे. इथे स्वाभिमान किंवा स्वतःच्या कर्तृत्वाचा अभिमान आणि अहंकार यातील पुशटशी रेषा समजून घेणं गरजेचे आहे. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास असणे आणि आपण केलेल्या कष्टाचा अभिमान असणे हे अत्यंत आवश्यक आहे. ते तुम्हाला ऊर्जा देते. पण अहंकार म्हणजे काय? काय? अहंकार म्हणजे फक्त मलाच सगळं समजतं, मी कधीच चुकू शकत नाही आणि इतर सगळे माझ्यापेक्षा कमी आहेत, ही भावना. म्हणजे यशामुळे जेव्हा माणसाची शिकण्याची वृत्ती संपते, तेव्हा तो अहंकार बनतो. आधुनिक कॉर्पोरेट जगात याला CEO डिझीज म्हणतात ना, जिथे वरिष्ठ पदावरील व्यक्तीला वाटू लागते की त्याला कोणाचेही सल्ल्याची किंवा फीडबॅकची गरज नाही. अगदी अचूक. अहंकार हा पतनाचा म्हणजेच अधोगतीचा सर्वात जलद मार्ग आहे. जेव्हा अहंकार निर्माण होतो, तेव्हा माणसाचा बाह्य जगाशी आणि वास्तवाशी असलेला संपर्क तुटतो. तो नवीन बदल स्वीकारू शकत नाही. खरा महान माणूस तोच असतो, जो यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोचूनही आपले पाय जमिनीवर ठेवतो, नम्र राहतो. नम्रता ही दुर्बलता नाही, तर ती एक खुली मानसिकता आहे. बरोबर. नम्र व्यक्ती नेहमी नवीन गोष्टी शिकण्यासाठी, स्वतःला अपग्रेड करण्यासाठी तयार असते आणि म्हणूनच ती अधिक काळ यशावर टिकून राहते. अहंकाराचा त्याग केल्याशिवाय मिळालेले यश हे केवळ एक तात्पुरता फुगा असतो. हे ऐकताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की आयुष्य हे कधीच एका सरळ रेषेत सुरळीतपणे चालत नाही. तुम्ही कितीही नम्र असलात, तुम्ही वेळेचे नियोजन केले तरीही आयुष्यात अनपेक्षित धक्के बसतातच. हो, अपयश येते आणि अशा वेळी लोक कोलमडून पडतात. इथेच पुढचा विचार आपली विचारसरणी पूर्णपणे बदलून टाकतो. संकटे हीच खरी गुरु असतात. सर्वसाधारणपणे संकट आले की लोक त्यापासून पळ काढण्याचा प्रयत्न करतात किंवा नशिबाला दोष देतात. पण या विश्लेषणात एक वेगळाच दृष्टिकोन मांडलाय. इथे संकटांकडे बघण्याचा एक अत्यंत प्रगल्भ दृष्टिकोन दिला आहे. आधुनिक मानसशास्त्रात एक संकल्पना आहे, अँटी फ्रॅजिलिटी. याचा अर्थ असा की काही गोष्टी अशा असतात ज्या तणाव आणि संकटांमधून गेल्यावर तुटण्याऐवजी अधिक मजबूत होतात. अच्छा. मानवी मन आणि शरीर हे त्याचेच उत्तम उदाहरण आहे. ज्याप्रमाणे स्नायू मजबूत करण्यासाठी व्यायामाचा ताण द्यावा लागतो, त्याचप्रमाणे माणसाचं व्यक्तिमत्व घडण्यासाठी संकटांची गरज असते. म्हणजे ज्याप्रमाणे लोखंड अग्नीतून तावून सुलाखून निघाल्यावरच अधिक टणक होते, अगदी तसेच. होय. संकटांना घाबरून पळून जाण्याऐवजी त्यांच्याकडून शिकणं का गरजेचं आहे हे यातून समजते. संकट माणसाला त्याच्या खऱ्या मर्यादांची आणि लपलेल्या क्षमतेची जाणीव करून देतात. जेव्हा सर्व काही चांगले चाललेले असते,
तेव्हा माणसाला स्वतःच्या त्रुटी कधीच समजत नाहीत. अपयश आणि निराशा हा एक प्रकारचा फीडबॅक डेटा आहे. त्यामुळे संकटांकडे एक अडथळा म्हणून न पाहता ती आपला स्वतःचा विकास करण्याची, स्वतःला तपासून पाहण्याची एक उत्तम संधी आहे असे मानले पाहिजे. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? आपण यशाबद्दल बोललो, कृती, वेळेचं महत्त्व, अहंकार आणि संकटे यावर सखोल चर्चा केली. बरोबर. पण या सर्वांच्या पलीकडे जाऊन या सगळ्या धडपडीचा अंतिम उद्देश काय असू शकतो? माणूस एवढी मेहनत का करतो? आणि इथे आपण पोहोचतोय एक अत्यंत अंतिम आणि व्यापक विचारावर. जीवनाचा खरा उद्देश. फक्त पैसा कमावणे, मोठी गाडी घेणे किंवा भौतिक सुख उपभोगणे एवढाच मानवी जीवनाचा उद्देश असू शकतो का? जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर लक्षात येतं की केवळ स्वतःपुरतं जगणं, स्वतःच्याच गरजा भागवणे यात कोणतीही महानता नाही. बरोबर. मानसशास्त्रज्ञ व्हिक्टर फ्रँकलनेही त्यांच्या संशोधनात हेच मांडले आहे की माणसाला खऱ्या अर्थाने समाधान तेव्हाच मिळतं जेव्हा तो स्वतःच्या अस्तित्वाच्या पलीकडे जाऊन काहीतरी मोठा उद्देश शोधतो. जीवनाचा खरा उद्देश केवळ सक्सेस मिळवणे नसून सिग्निफिकन्स म्हणजेच अर्थपूर्णता मिळवणे हा आहे. म्हणजे स्वतःच्या पलीकडे जाऊन समाजासाठी काहीतरी योगदान देणे. अगदी बरोबर. स्वतःची ओळख निर्माण करतानाच इतरांच्या आयुष्यात काहीतरी सकारात्मक मूल्य जोडणे हाच खरा उद्देश आहे. जो माणूस इतरांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करतो, इतरांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो, त्याचे जीवन खऱ्या अर्थाने यशस्वी ठरते. यश हे फक्त बँकेतील रकमेवर मोजले जात नाही, तर एखाद्या व्यक्तीने आपल्या कार्यातून समाजावर कोणता आणि किती काळ टिकणारा प्रभाव पाडला यावर मोजले जाते. हे खरोखरच एका वेगळ्याच पातळीवर विचार करायला लावणारे आहे. या संपूर्ण चर्चेचा एकंदर सारांश काढायचा झाला तर असं ठामपणे म्हणता येईल की आपण ज्या साहित्यावर आज चर्चा केली ते केवळ वाचून, त्याचे पूजन करून कपाटात बंद करून ठेवण्यासाठी नक्कीच लिहिलेलं नाहीये. अजिबात नाही. तर ती प्रत्यक्ष जीवन जगण्याची कला आहे. स्वतःच्या मनावर आणि विचारांवर नियंत्रण मिळवणे, निव्वळ नियोजनात न अडकता प्रत्यक्ष कृती करणे, वैचारिक वाढीसाठी चांगल्या लोकांची संगत धरणे, वेळेचे अमूल्य महत्त्व ओळखून त्याचा योग्य वापर करणे, यशाच्या शिखरावर पोचल्यावरही नम्रता बाळगणे. हो, आणि संकटांतून खंबीरपणे शिकण्याची वृत्ती ठेवणे आणि जीवनाचा एक उदात्त उद्देश शोधणे. ही तत्वे कोणत्याही काळात माणसाला अचूक दिशा दाखवू शकतात. जात नाही तोपर्यंत त्या ज्ञानाचा काहीच उपयोग नाही. अगदी बरोबर. हे विचार फक्त ऐकून सोडून देण्यासारखे नाहीत, तर ते रोजच्या जीवनात जगण्यासारखे आहेत. अंमलबजावणीच हीच खरी गुरुकिल्ली आहे. अगदी बरोबर. आणि या अत्यंत माहितीपूर्ण आणि सखोल चर्चेच्या शेवटी एक अतिशय प्रगल्भ आणि विचार करायला लावणारा मुद्दा समोर येतो. आपण सर्वांनी या एका गोष्टीवर नक्कीच विचार करायला हवा. शेकडो वर्षांपूर्वी लिहिला गेलेला हा ग्रंथ जर आजच्या काळातील आळस, अहंकार, दिशाहीनता आणि डूम स्क्रोलिंग सारख्या वेळेच्या अपव्ययाच्या अत्यंत आधुनिक वाटणाऱ्या समस्यांवर इतके अचूक उपाय सांगत असेल, तर याचा अर्थ तंत्रज्ञान आज कितीही पुढे गेले असले तरी माणसाचा जो मूळ स्वभाव आहे तो शतकानुशतके तसाच राहिला आहे का? बरोबर. हा खरोखरच मेंदूला झिणझिण्या आणणारा विचार आहे. आज आपण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या म्हणजे AIच्या जगात वावरत आहोत. आपण मंगळावर जाण्याची स्वप्ने पाहत आहोत. पण तरीही मानवी मनाच्या समस्या मात्र त्याच जुन्या आहेत. भीती, संशय आणि आळस. आणि जर माणसाचा मूळ स्वभाव असाच न बदलणारा असेल तर भविष्यातील आणखी 200 वर्षांनंतर येणाऱ्या नव्या पिढ्या त्यांच्या पूर्णपणे वेगळ्या आणि आज आपण कदाचित कल्पनाही करू शकत नाही अशा नवीन तंत्रज्ञानाच्या समस्या सोडवण्यासाठी या जुन्या तत्वांचा वापर कसा करतील? खरंय. तंत्रज्ञान कितीही बदलले तरी स्वतःवर विजय मिळवण्याचे हे तत्व भविष्यातही मानवी अस्तित्वाचा गाभाच राहील का? या सखोल आणि विचारप्रवर्तक प्रश्नासोबत आपण आजची ही चर्चा इथेच थांबूया. मानवी स्वभावाच्या या न बदलणाऱ्या सत्याचा आणि या तत्वांचा वैयक्तिक आयुष्यात कसा वापर करता येईल याचा नक्की विचार व्हावा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक विषयाच्या मुळाशी जाण्यासाठी.